हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की। गोरा कुंभारांच्या जीवनामधला प्रसंग। मात्र आता जे गीत म्हणणार आहे त्याचे रचयिता गोरा कुंभार नाहीत, ते कधी माडगुळकर आहेत। पण गोरोबांच्या चरित्राला सुरुवात करण्यासाठी चांगलं पद आहे। फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार। फार सुंदर आध्यात्मिक पद आहे। ही सगळी सृष्टी हे फिरणारं चाक आहे। फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार। हे मानवी देहासाठी आहे। काय लागतं? माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा। माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा। आकाशच मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार। तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार। प्रत्येकाच्या जीवनात चांगले वाईट प्रसंग येत राहतात। भगवंता तूच घडविसी, तूच फोडसी, कुरवाळसी तू, तूच ताडसी। तूच घडविसी, तूच फोडसी, कुरवाळसी तू, तूच ताडसी। नकळे यातून काय जोडसी, देसी डोळे परी निर्मिसी, तया पुढे अंधार। तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार। गोपाल कृष्ण महाराज की जय। महाराष्ट्र प्रांतामध्ये तेरढोकी या गावी राहणारे गोरा कुंभार। पण जेव्हापासून ते ज्ञानेश्वर माऊलींच्या संपर्कात आले तेव्हापासून आध्यात्मिक साधना अशी काही झाली, आपलं गृहकृत्य साधत असतानाच साधना झाली। आणि निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, तेणे केले देशोधडी आपणियासी मायबापा, या पदवीपर्यंत गोरोबा पोचले। आपण भगवंताच्या खूप निकटचे आहोत याचा नामदेव महाराजांना सुद्धा काही काळ किंचित अहंकार होता। हा अहंकार घालवण्याच्या कामी सुद्धा गोरा कुंभारांची फार मोठी भूमिका। सगळी संत मंडळी एकत्र बसलेली असताना नामदेवांच्या मनातल्या त्या अहंकाराला ओळखून मुक्ताबाईंनी सांगितलं गोरा कुंभारांना, गोरोबा मडकं चांगलं भाजलंय का नाही कसं तपासता हो? ते म्हणले थापटनं मारून तपासतो। मग एवढी सगळी मडकी आता तीर्थावळीला जायची आहेत, सगळी मडकी तपासा। प्रत्येकाच्या मस्तकावर हळूहळू हळू अशी थापटणी मारावी आणि त्याने म्हणावं विठ्ठल विठ्ठल। आहे चांगलं भाजलेलं आहे, चांगला विठ्ठल विठ्ठल आवाज येतोय। आणि नामदेवांच्या पाशी आल्यानंतर एकदम रागावले।
मी कच्चा आहे का पक्का आहे, तुम्ही कोण परीक्षा करणार? अरे च्छा, सगळे ओरडले, कच्चा रे कच्चा. मग पुढची कथा आपल्याला माहीत आहे. नामदेव महाराज पांडुरंगांकडे गेले, त्यांच्याकडे तक्रार केली की सगळे संत मला कच्चा म्हणतात. का हो, मी तुम्हाला जीव घालतो, मी तुमच्याबरोबर खेळतो. तेव्हा भगवंतांनी सांगावं, सद्गुरु अनुग्रहाविण हरिला तो कठीण सर्वथा पटणे. अरे भगवंताचा सहवास असला तरी गुरु अनुग्रह नाही, तो अपूर्णच. म्हणून मग औंढ्या नागनाथाला पाठवलं आणि तिथे विसोबा खेचरांची गाठ झाल्यानंतर नामदेवांना तो दिव्य साक्षात्कार प्राप्त झाला. आजही त्या ठिकाणी ते स्थान फार आदराने दाखवतात. काही गोष्टी कशा आहेत, विचारांनीच सांगितल्या पाहिजेत आणि विचारांनी ऐकल्या पाहिजेत आणि विचारांनीच पसरवल्या पाहिजेत. नाही तर नामदेव महाराज जेव्हा औंढ्या नागनाथाच्या दर्शनाला आले तेव्हा वर्णन असं आहे, विसोबा खेचर पायात चपला घालून शिवपिंडीवर पाय ठेवून झोपलेले होते. आली का पंचायत? मग आता एवढं माकडाच्या हाती कोलीत मिळाल्यावर आमची सगळी पुढची पिढी काय ग बसणार आहे? बघा, नामदेवांचे गुरु चपला घालून देवावर पाय ठेवतायत, आम्ही चपला घालून देवळात आलं तर काय झालं? त्याला सांगायचं झंप्या, ते अनुग्रहासाठी केलेली लीला आहे, ते रोज अशी झोपत नव्हते. हे नामदेवाला क्रोध आणण्यापुरतं आहे. तेव्हा समोरच्याला नीट चालायला यावं म्हणून हे वाकडं चालणं आहे. काही काय सांगता, वाकडं चालल्याने समोरचा सरळ चालतो का? आपल्याला नित्य अनुभव असून आपल्याला माहीत नाही का हो? भिंतीला धरून धरून पोर चालायला लागलं की हळूहळू आई त्या भिंतीचाही आधार काढून घेते. नको नको, आता माझ्याकडे ये चालत, ये माझ्याकडे चालत. आणि ते आईच्या दिशेनं चालत यायला लागलं की आई त्याच्याकडे तोंड करून आणि इकडं पाठ करून अशी अशी मागे जाते. याला उलट चालणं म्हणत नाहीत का? मुलाला जर नीट चालायला शिकवायचं असेल तर तुम्ही कशाला उलट चालावं? नशीब तुझी आई बरी नव्हती. अरे तू सरळ चालायला शिकावं म्हणून ती उलटी चालत होती येड्या. कृती मागचा अर्थच कळला नाही तर कृतीला बदलून काय मिळणार? तेव्हा त्या कृतीचा अर्थ तो. नामदेव महाराज जेव्हा रागवले, अहो इथे काय पाय ठेवता? अरे बाबा, म्हातारा माणूस आहे मी, जिथे देव नाही तिथे माझे पाय ठेव. मग 10 ठिकाणी पाय हलवले, त्या प्रत्येक ठिकाणी शिवपिंडी प्रगट झाली आणि मग तो ज्ञान साक्षात्कार मिळाला की बाबा रे, आपण तीर्थक्षेत्रात राहतो, ही पहिली पायरी. याच्या पुढची संतांची पायरी, ते पाऊल ठेवतील ते तीर्थक्षेत्र झालं पाहिजे. पांडुरंग हरी वासुदेव हरी, मी पाय ठेवीन तिथे भगवान शंकर प्रगट आहेत. या योग्यतेपर्यंत ये. आणि खरंच नंतर मात्र नामदेव महाराज नुसते भक्त श्रेष्ठ नाही, भक्त शिरोमणी. मराठी भाषेमधलं पहिलं हरिकीर्तन जर कुणी सुरू केलं तर ते नामदेव महाराजांनीच. ज्ञानेश्वर महाराज प्रवचन करत, पण प्रत्यक्ष उभं राहून टाळ, मृदुंग, वीणा सगळे साथीदार यांच्यासह नामाचा गजर हे वाळवंटामध्ये ज्याने सुरू केलं ते मात्र नामदेव. दुसरं तिथे नाव नाही. वाळवंटात उभं राहून तो नामाचा गजर, गरजे भीमा तीर, गरजे भीमा तीर, नामाचा गजर, गरजे भीमा तीर, गरजे भीमा तीर. महिमा साजे थोर, महिमा साजे थोर, थोर महिमा साजे थोर. तुझ एका साजे, तुझ एका महिमा साजे, तुझ एका नामाचा गजर.
सर्व संत मंडळींना घेऊन पहिली तीर्थावळी झाली. ते कोणकोणत्या क्षेत्रातून गेले याची सगळी यादी नामदेव महाराजांनी आपल्या गाथेत लिहिली आहे. या न्यायाने नामदेव महाराज हे आद्य चरित्रकार पण आहेत आणि आद्य आत्मचरित्रकार पण आहेत. स्वतःचं चरित्र लिहिणं ते आत्मचरित्र, आपल्या समकालीन अनेक लोकांची चरित्र लिहिणं हे चरित्रलेखन. या सगळ्या गोष्टी त्या गाथेमध्ये आहेत. पहिली तीर्थावळी झाली ती साधारण 10 वर्षाची होती. पंढरपुरातनं गेल्यानंतर 10 वर्षांनीच परत यायचं, एवढी मोठी होती. जेव्हा निवृत्ती ज्ञानदेव त्यांच्या बरोबर होते, पण पहिल्या तीर्थावळीनंतर मात्र ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. आणि दुसरी तीर्थावळी जी करायची होती तेव्हा दुसरं कोणीच येणार नव्हतं, एकटे नामदेव निघणार होते. आणि ते आता 10 नाही 24 वर्ष बाहेर राहणार होते, कारण पल्ला खूप लांबचा होता. पण एवढा मोठा कालखंड इथून जाण्यापूर्वी महाराष्ट्राची, पंढरपूरची त्या आषाढी कार्तिकी जमणाऱ्या मेळ्याची, वारीची एक नीट व्यवस्था लावून जाणं हे आवश्यक होतं. नाही तर नामदेव महाराज पंढरपुरात नाहीत का, ह्यावेळेला आषाढीला येऊन काय करू? अरे नामदेवांसाठी नाही, पंढरपूरच्या पांडुरंगासाठी यायचं आहे. तो नेम चुकता नाही कामा समाजाचा. यासाठी काही काळ महाराष्ट्रात राहून सर्व या संत मंडळींवर ही जबाबदारी टाकली की मी आता 20 वर्ष इथे नसेन, पण गोरोबा काका आपली दिंडी मात्र दर आषाढी कार्तिकीला आली पाहिजे. सावतामाडी दर कार्तिकी आषाढीला आलं पाहिजे. हा अगदी महाराष्ट्रातले एक 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 गाव आणि एक एक संत, सगळ्यांची मोट बांधली. पण अशी मोट बांधत असताना गोरा कुंभारांकडे जायचं त्याच्या आधी एक अपघात झाला. अपघात असा झाला की गोरोबा काका मातीमध्ये नाचत असताना त्यांची बायको इतकंच म्हणाली, आपलं लेकरू जरा इथंच ओटेवर रांगतंय, मी पाणी भरून येते तोवर लक्ष ठेवा. त्या नामामध्ये इतके गुंतले की ते पोर पायाखाली कधी आलं तेच कळलं नाही. आणि त्या चिखलात नाचत असताना ते पायाखाली चेचलं गेलं नव्हे, चिखल आणि ते एकरूप होऊन गेला. आणि मग मात्र जी आली गोरोबांची पत्नी, तिनं पांडुरंगाच्या नावे शिव्यांची लाखोली वाहिली. अहो काय ही तुमची अवस्था, काय त्या देवाच्या नावाने करता? अरे पंढरीच्या काळोबाने वाटोळे ग केले, पंढरीच्या काळोबाने वाटोळे ग केले, सोन्यासारख्या संसारी निघाले दिवाळे, सोन्यासारख्या संसारी निघाले दिवाळे, पंढरीच्या काळोबाने वाटोळे ग केले, पंढरीच्या काळोबाने वाटोळे ग केले, पंढरीच्या काळोबाने. अहो कुठे मेला सांगा देव, अन्न नसे खाया, वस्त्र नाही अंगावरती मुलाले कराया, वस्त्र नाही अंगावरती मुलाले कराया, तुम्ही कसे वेळी झाला पुरे तेच झाले, पंढरीच्या काळोबाने वाटोळे ग केले, पंढरीच्या काळोबाने वाटोळे ग केले, वाटोळे ग केले, वाटोळे ग. आमच्या बाबांची कविता बरं. कवी गोविंद स्वामी आपळे ते संतांच्या मध्ये अशी अधूनमधून ते रचना करत. म्हणजे हे गाणं सुरू झाल्यावर खऱ्या अर्थाने डोळे चमकले सुबोधचे. म्हणजे मी 9वी 10वीत असल्यापासून सुबोध मुरगावकर आणि इथले झाशीकर
हे कीर्तन महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणून आणि मला अर्धा चड्डीमध्ये शाळेत सोडणारे मित्र म्हणून असे केअरटेकर होते. म्हणजे इसवी सन 81, 82, 83, 84 चारचाकी सायकल वगैरे चालवताना सुद्धा बघितले त्यांनी मला. तेव्हा गोविंद स्वामी कीर्तनामध्ये बऱ्याच वेळेला अशा ह्या कविता म्हणत, पुन्हा एकदा तेच, अशा कशाला कविता करायच्या, पंढरीच्या काळोबाने वाटोळे ग केले. आईची भूमिका लक्षात ठेव. आपण उलट चालायचं, ते सरळ चालतील. खोंटा हलवून बळकट करण्यासाठी अशा कविता केल्या जातात. सोन्यासारखा संसार होता, दिवाळं काढलत हो, दिवाळं काढलत, काय गोरोबा केलत. पण आपलं मूल गेलं आहे अशा दुःखाच्या वातावरणात सुद्धा तिनं पांडुरंगाला शिव्या घातल्या. याचा राग आला आणि ते म्हणले, काय चूक असेल, काय रागवायचं असेल ते मला रागव, पांडुरंगाबद्दल बोलू नको, पांडुरंगाबद्दल बोलू नको. आणि नवरा रागवून जर पांडुरंगाबद्दल आणखीन काही वाईट बोललं तर दिल धपाटा. बरं, नवऱ्याचा धपाटा बसला तर लागेल अशी नवऱ्याची तब्येत. आता बायको घाबरतीये कशाला? धपाटाच काय, उभं राहिला कडेवर तरी ह्याचा मेल्याचं काही वजनच नाही. नित्य काम करून बळकट असलेलं गोरोबांचं शरीर पटकन तिनं घाबरून आपल्या मुखातनं एक वाक्य सांगितलं, माझ्या अंगाला हात लावू नका, तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. गोरोबा सुद्धा शांत बसले. मुलाचा मृत्यू फार भयानक होता, तो पाहिला. अंत्यविधी झाला, क्रिया झाली, सगळं झालं. नंतर तिनं विचार केला, आता गोरोबाने माझ्या शरीराला स्पर्शच केला नाही तर या वंशाला पुढचा दिवा मिळणार कसा? गेला तो गेलाच आहे. रागाच्या भरात, भयाच्या भरात आपण बोलून गेलो, भविष्य तेव्हा लक्षात नसतं. पण आता ते हिला स्पर्श करणार नाहीत. म्हणून तिनं आपल्या वडिलांना सांगितलं, मी हे नाही सांगितलं की माझं पोर तर गेलं, आता आणखीन एक पोर व्हावं यासाठी तो वैद्य डॉक्टर त्यांना तब्येत दाखवली. पण ते म्हणले, आता काही तुम्हाला होण्यासारखं नाही, असं करता का, माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न गोरोबांशी करून द्या, म्हणजे हा वंश पुढे चालेल. सासरेबुवांनी मान्य केलं. थाटामाटाने दुसरंही लग्न लागलं आणि तिथे सासरेबुवांनी घोळ केला. सासरेबुवा म्हणले, जसं पहिलीला वागवता तसं दुसरीला वागवा, तुम्हाला पांडुरंगाची शपथ, पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग. झाला, विषय संपला. आता काय करणार? आता सगळंच विचित्र झालं. शेवटी या दोघींनी असं ठरवलं, एक डाव करूया. दोघी गोरोबांच्या शेजारी निद्राधीन झोपल्या आणि गोरोबा काका झोपेत असताना, देहभान नसताना, एक हात तिनं आपल्या अंगावर ठेवला, एक हात हिनं आपल्या अंगावर ठेवला. या स्पर्शामुळे त्यांना जाग येईल अशी कल्पना. पण गोरोबांनी उठल्यानंतर जे पाहिलं, अरे यांना स्पर्श केला म्हणजे पांडुरंगाची शपथ मोडली. मी पांडुरंगाची शपथ मोडली म्हणून दोनही हात तोडून टाकले. प्रसंग करू नये, पण एका विनोदाचा जन्म आहे, तो विनोद तुम्ही करू नये अशी माझी इच्छा आहे. नेहमीतला विनोद आहे. गोरोबा इतके चिडले, या हातात कुऱ्हाड घेतली, हा हात तोडला, मग या हातात कुऱ्हाड घेतली ना, हा हात तोडला. हे कसं तोडतात एकदा दाखव म्हणलं. या हातात कुऱ्हाड घेतली, हा हात तोडला, इथपर्यंत मी बांधल्या, आता नंतर या हातात कुऱ्हाड घेतली आणि हा हात तोडला. गजब आहे यार. मग ही कृती कशी असू शकते?
तर घरामध्ये पूर्वीच्या काळी झाडाच्या फांद्या वगैरे जास्तीच्या वाढलेल्या अशा तोडण्यासाठी कुऱ्हाड वगैरे असायची घरामध्ये. ते पातं सरळ ठेवून दोन्ही हात एकाच वेळेला त्याच्यावर आपटणं अशी कृती असावी लागते. हे म्हणजे लोकमान्य टिळकांचं आगरकरांचं इतकं प्रेम. आगरकर जेव्हा गेले तेव्हा टिळक ढसढसा रडले, आणि टिळक जेव्हा गेले तेव्हा आगरकर ढसढसा रडले. हे असं काहीतरी आता करुण रसामध्ये असताना हे भलताच कुठला तरी रस जन्माला येतो. असं कसं उलटं सुलटं बोलता, काहीतरी एक घेतलं हो म्हणा ना. हे गेले तेव्हा हे रडले, नाही हे गेले तेव्हा हे रडले, अशा रीतीचा विनोद होऊ नये. पण दोन्ही हात तुटले मात्र. ध ने रे ग म ग रे ग रे ध ने सा. आता घर कसं चालणार? आणि एवढ्यात निरोप असा आला की हे सगळं गटबंधन करण्यासाठी नामदेव येत आहेत. आणि नामदेव नुसते येणार नाहीयेत, नाम सप्ताह आयोजित करा अशी सूचना आहे. अर्थात गोरोबांचं नाव इतकं सगळ्यांना माहिती, लोकप्रिय होतं की गोरोबांचे हात जरी नसले तरी त्यांनी नुसतं सांगितलं नामदेव येत आहेत बरं, आणि छानपैकी दारात मांडव टाका, नामदेवांची उतरायची चांगली सोय करा. रोज रात्री बुवा आणि बुवाला वाजवणारे म्हणजे कीर्तन वाजवणारे, या सगळ्यांची चांगली सोय लावा बरं. आणि दुसऱ्या दिवसापासून छान नामदेव महाराजांच्या कीर्तनाला आरंभ झालेला आहे. वा वा. आता नामदेवांचं कीर्तन म्हटल्यानंतर आमच्या कीर्तन परंपरेमध्ये रामरक्षेसारखी एक दिंडी घट्ट बसलेली आहे. ती दिंडी म्हटल्याशिवाय काय पुढं जावत नाही. का ती मुळात निर्माण केली ती कराडकर बुवांची. नंतर मग घागबुवा, आमचे सुंदर बुवा मराठे असतील, नाहीतर शिरवळकर महाराज असतील, या सगळ्या लोकांनी त्या दिंडीला इतकं उचलून धरलं. बाबा बाबा बाबा, नामदेवांचं कीर्तन म्हणजे नंतर नंतर कुठल्याही संतांच्या कीर्तनाला हीच दिंडी चालली, चालते म्हणले. जसं स्वयंपाकघरामध्ये एकच डाव बऱ्याच भाज्या घेण्यासाठी आपण वापरतो, त्यालाच डाव करणं असं म्हणतात. ह्याच्यासाठी वेगळा डाव नाही, हाच डाव वापरा आता काय जो वापरायचा तो. तशी ही दिंडी अनेक ठिकाणी वापरली जाते. सुंदर दिंडी आहे. नामदेवांची अमृत तुल्य वाणी, नामदेवाची अमृत तुल्य वाणी, नामदेवांची हो नामदेवा, हो नामदेवांची अमृत तुल्य वाणी. श्रवणी येता लोचनी येत पाय, श्रवणी येता लोचनी येत पाणी. हो नामदेवांची अमृत तुल्य वाणी, नामदेवांची अमृत तुल्य वाणी. श्रवणी येता लोचनी येत पाय, श्रवणी येता. काय श्रवणी येता? वाणी श्रवणी येता. कोणाची वाणी? नामदेवाची वाणी श्रवणी येता लोचनी येत पाणी. हा स्वये येतो श्रवणास कैट भारी, स्वये येतो, स्वये येतो, स्वये येतो श्रवणास कैट भारी. स्वये येतो, स्वये येतो
श्रवणास कैट भारी रंग चढला तै कीर्तनात भारी हो नामदेवांची अमृत तुल्य वाणी नामदेवांची हो नामदेवांची हो नामदेवांची गोपाल कृष्ण महाराज की. शब्दार्थ कळायला सोपे आहेत. नामदेवांची अमृततुल्य वाणी श्रवणी येता म्हणजे कानी येता, लोचनी येत पाणी म्हणजे अष्टसात्विक भाव जागे होत असत, सद्गदित माणसं होत असत आणि त्यामुळे डोळ्यातून पाणी येत असे. नाही तर नुसतं आमचं गाणं ऐकून सुद्धा डोळ्यातनं पाणी येतात अशी माणसं आहेत. असे गायक आहेत ज्यांचं गाणं ऐकलं की डोळ्यातनं पाणीच काढावं लागतं. कुठल्या जन्मीचं पाप झालं म्हणून हिथं आलो. मग दोन प्रकारची माणसं आहेत आपल्याकडे. एकाला सांगावं लागतं गाण्यासाठी काय घ्याल आणि दुसऱ्याला सांगावं लागतं आता गप बसायला काय घ्याल. बाबा काय वाटेल ते कर पण गाऊ नको. भागवत सांगायचे हा विनोद की बंद पडलं काय, मी त्याच्याकडे बघत बसलोय, हाय का नाही गोंधळ. माझं ढिशकावच करून टाकलं ते मेले हानो. बुवा नेहमी ते सांगायचे म्हणजे नामदेवांच्या कीर्तनात भगवंत डोलायचे, आमच्या हे कीर्तनात डोलतात बरं झोप आल्यामुळे. पण नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, असा पांडुरंगांचा तो नामदेवांचा कीर्तन विलास चालू असताना नामदेवांनी एक सूचक दृष्टांत दिला की अर्जुन युद्धाला उभा राहिला पहिल्या दिवशी घाबरला, मग गीता सांगितली गेली, मग नंतर अत्यंत शूरवीरासारखा छान युद्ध करता झाला. एक दिवस सुट्टी होती कारण प्रत्येक दिवसाड सुट्टी असायची युद्धाला. तिसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं म्हणजे युद्धाच्या दृष्टीने दुसऱ्या दिवशी युद्धाला उभे राहिले आणि धर्मराजाने आशीर्वाद दिला, शाब्बास मुला, पहिल्या दिवशी लढलास तसाच लढ. याचा अर्थ अर्जुनाने काय घ्यायचा, परत खाली बसायचं गीता ऐकायला. पहिलीशी जसं वागता तसंच दुसरीशी वागा, याचा अर्थ काय घ्यायचा. मुळात पहिलीला तुम्ही स्पर्शच करत नाही हे त्या बापाला बिचारायला माहीत नाही. त्याच्या अज्ञानापोटी जन्माला आलेल्या विधानाला असं नको ते कर्मटपणाचं आपण रूप देत बसणं हे त्रासदायक होणार. गोरोबांना सुद्धा काय कळायचं ते कळलं अर्जुनाच्या दृष्टांतावरून. त्यासाठी दृष्टांत असतात. नको त्या दृष्टीचा अंत होऊन जातो त्यामुळे दृष्टांतात. आणि असा तो विषय झाल्यानंतर झाली गेली गोष्ट होऊन गेली. आता त्याच्यामधनं उतराई होण्यासाठी काय करायचं, नामदेवांनी एकच मार्ग सांगितला, भगवन नाम संकीर्तनाशिवाय दुसरा मार्गच नाही. तेव्हा सगळे म्हणून गोड भजन करूया. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. आणि नामदेवाने सांगितलं सगळ्यांनी आकाशाकडे हात करून टाळी वाजवा. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा. सगळे टाळ्या वाजवू लागले. गोरा कुंभारांना भीती, तुटले होते हात. ते काही केल्या हात वर करेना. तेव्हा नामदेव महाराज सांगतात, गोरोबा
तुमचे हात देण्यासाठी वर्ण तो खाली वाकलाय, आहेत ते वर्त करा. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई. पंढरीनाथ महाराज की जय. गोरोबांचे हात वरच्यावर जे फुटले आणि मग मात्र निश्चय झाला, आता हे जे हात मिळाले संत समागमी त्याने अभय दिलं म्हणून मिळाले. त्यामुळं नामदेवांचं हे जे प्रचंड मोठं भागवत संप्रदायाच्या विस्ताराचं उभारणीचं मोठं काम आहे, त्याला आता आपल्या दोन्ही हातांचा कायमचा आधार देत राहायचा. नामदेवाने गोरोबांना हात द्यावेत आणि गोरोबांसकट सगळ्या संतांनी नामदेवांच्या या दिव्य कार्याला आपले हात समर्पित करावेत. अशा तऱ्हेचा हा संत समागम एकादशीच्या दिवशी आठवायचा आणि याच संतांची कृपा, या संतांचं आपण दास्यत्व करू असं मनामध्ये घेऊन याच्या पुढे जायचं. क्षमा करा, माझ्या घड्याळाची गडबड असल्यामुळे तुम्हाला जरा 10 मिनटं उशीर झाला खरा, पण याच्या पुढे ते झुल्याचं पण एक पद म्हणायचं आहे, पण तो विषय असता महत्त्वाचा आहे आणि नंतर आरती करायची आहे. त्यामुळे फक्त एकच ओळ, भैरवी वंदू नाही का, आता नाही का, हात त्याच्या हत्तीच्या पिल्लाला हत्तीच म्हणतात. वंदू चरण रज घालू लोटांगण, वंदू चरण रज घालू लोटांगण, अभयते दान संत देती, अभयते दान संत देते. संत समागमे सुखाच्या राशी, संत समागमे सुखाच्या राशी, म्हणून पायाशी सलगी गेली. एका जनार्दनी संतांचा मी दास, संतांचा दास, न अन्य पायस विसंबे, न अन्य पायस विसंबे. वंदू चरण रज घालू लोटांगण, वंदू चरण रज घालू लोटांगण, वंदू चरण रज घालू लोटांगण, घालू